नामदारी सीडचं 8011 हे वाण आहे. हे 8011 वाणाचं तुम्ही इथं समोर बघतायत, तुमच्या समोर हे सगळे कंस सोलून ठेवलेले आहे. हे ऍक्च्युली आम्ही खरीपमध्ये पावसाळी म्हणून विकणारं हे वाण आहे. फक्त आम्ही आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 प्लॉट दिलेले होते, त्यापैकी जयराम भाऊकडे इथं एक प्लॉट दिला होता. अतिशय उत्कृष्ट हे बियाणं आहे. याचं वैशिष्ट्य बघा तुम्ही, हे टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे. हे मी माझ्या हातातलंच नाही, तुम्ही अख्ख्या पूर्ण प्लॉट मध्ये कुठेही जाऊन तुमच्या हाताने जरी सोलून बघितलं तर प्रत्येक दाना टोकापर्यंत भरलेला आहे. या दाण्याचं, या मक्काचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की हे पक्का आज परिपक्व झालेली पूर्ण, याचा कलर आलेला आहे पूर्णपणे. त्याचं जे हसकावर आहे, वरचं कापड आहे, हे पूर्णपणे वाळलेलं आहे. तुम्ही काय बघू शकता, इथं फार डोक्या एवढी मक्का झालेली, पण तुम्हाला एकही दाणं पडलेलं दिसणार नाही. याचे जे मुळं आहे ना, हे बघा इथं लक्षात येईल, म्हणजे त्याच्या मुळ्या जे आहे हे 3 लेअर तयार झाले त्याच्याकडे. हे बघा 1 2 3, ही इतकी वाढलेली, इतकी वरती असताना सुद्धा ही मक्काचा एकही दांडा तुम्हाला पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत पडलेला दिसणार नाही. भरघोस उत्पादन देणारं हे वाण आहे आणि याचा कलर चांगला आहे, याचं उत्पन्न चांगलं आहे आणि हे डेंट नाही. म्हणजे याच्यात काही वेळेस काय होतं, मक्का जी आहे ना दबलेली असते. त्यावेळेस पावसाळ्यात आपण जनरली काय करतो, पावसाळ्यात जनरली काय होतं, मागच्या 2 ते 3 वर्षापासून मक्का तुम्ही तोडून टाकता आणि पाऊस येतो. पाऊस आला की तुमच्या इथून कुठून तरी पाणी शिरतं आणि मग ते सगळी मक्का तुमची खराब होते. आता हे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 लेअर आहे तुमचे. म्हणजे कोणत्याच ठिकाणावरून तुमच्याकडे पाणी शिरायला याच्यामध्ये जागा नाही, त्याच्यामुळे तुमची मक्का खराब होणार नाही. आणि